नमस्कार सख्यांनो. संक्रांतीचा सण आणि हळदी कुंकवाचा उत्साह. पण प्रश्न तोच, वाण काय द्यायचं जे शहरातही मिळेल आणि गावातही आणि बजेटमध्येही असेल. तर चला मग यावर्षी आपल्या लाडक्या मैत्रिणींना आणि नातेवाईकांना देण्यासाठी काही हटके आणि उपयोगी वाण आयडियाज मी घेऊन आले आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटी मी या वस्तू प्रीमियम कशा दिसतील याची एक खास टिप दिली आहे. आज मी तुम्हाला अशा काही वस्तू सांगणार आहे ज्या फक्त 20 ते 50 रुपयात मिळतील आणि प्रत्येक गृहिणीला उपयोगी पडतील. हा एक खूप सुंदर असा गिफ्ट बॉक्स आहे. तुम्ही बघू शकता किती वेगवेगळे कलर्स आणि डिझाईन्स आहेत. अजूनही तुम्हाला कलर डिझाईन्स याच्यामध्ये मिळू शकतील. हे गिफ्ट बॉक्स तुम्ही ज्वेलरी वगैरे स्टोअर करण्यासाठी यूज करू शकता. ही एक ग्लासची बॉटल आहे ज्याच्यामध्ये तुम्ही मसाले, पावडर जसे की जिरेपूड, धनेपूड असं काही स्टोअर करून ठेवू शकता आणि याची ग्लास क्वालिटी खूप चांगली आहे. हा एक कॉफी मग आहे, चहा किंवा कॉफीसाठी वापरू शकता. ही एक सुंदर प्लेट आहे व्हाईट कलरची, जी तुम्ही स्नॅकिंगसाठी यूज करू शकता. स्नॅक्स वगैरे गेस्टना देण्यासाठी किंवा मग तुम्ही स्वतःसुद्धा वापरू शकता. हे सुद्धा एक फायबरचं बाऊल आहे, पण ते दिसताना अगदी सिरॅमिक असल्यासारखं वाटतं. हे एक छोटासा ट्रे, तुम्ही 1-2 लोक जर तुमच्याकडे आले तर त्यांना चहा वगैरे सर्व करण्यासाठी वापरू शकता. हा एक सुंदर असा चहाचा ग्लासचा कप आहे जो दिसायला आणि वापरायला सुद्धा खूप सुंदर आहे. ही एक ग्लासची जार आहे जी तुम्ही मसाले वगैरे स्टोअर करण्यासाठी वापरू शकता. मी स्वतःसुद्धा वापरते, खूप छान आहे. ही जी ग्लास बॉटल आहे त्याच्यामध्ये तुम्ही जिरे, मोहरी, हळद वगैरे ठेवू शकता. हा एक कॉफी मग आहे. यू वोंट बिलीव्ह की हा एवढ्या कमी किमतीमध्ये तुम्हाला मिळतो आहे आणि याची क्वालिटीही खूप सुंदर आहे. हे एक स्नॅकिंग प्लेट आहे ज्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळे स्नॅक्स, बिस्किट्स वगैरे सर्व करू शकता. इथे काही आयटम्स मी आता दाखवणार आहे जे 50 रुपयांच्या वरती आहेत, पण तुमचं जर बजेट थोडंसं जास्त असेल तर तुम्ही हे आयटम्स नक्की देऊ शकता. ही एक पाण्याची बॉटल आहे ज्याला कव्हर पण येतं. ही खूप सुंदर असा एक दिवा आहे, पितळेचा दिवा, तोही तुम्ही देऊ शकता वाण म्हणून. हे एक अगरबत्ती स्टँड आहे ज्याला वुडन बेस आहे आणि हा काचेचा बाऊल आहे जो खूप स्ट्रॉंग आहे आणि दिसायलाही खूप सुंदर आहे. वाण तर आपण घेतोच, पण ते देताना कसं देतो यावर त्याची किंमत ठरते. अगदी 20-30 रुपयांची वस्तूसुद्धा महागडी कशी दिसेल यासाठी या 3 टिप्स नक्की फॉलो करा. पहा, आता या बाऊलला फक्त एक रिबन बांधली आहे तरी त्याचा लुक बघा किती चेंज झाला आहे आणि खूप सुंदर दिसतोय. हा बाऊल देताना खूप छान वाटेल. आता दुसरी पद्धत रॅपिंगची म्हणजे अशा पद्धतीची तुम्ही एक नेटची पोटली आणू शकता ज्याच्यामध्ये तुम्ही कोणतीही वस्तू जी तुम्हाला द्यायची आहे ती अशा पद्धतीने रॅप करून तुम्ही देऊ शकता. खूप सुंदर दिसते. आणि तिसरी पद्धत म्हणजे हे एक नेटचं कापड आहे जे आपण डेकोरेशनसाठी वगैरे वापरतो, त्या नेटचं सुद्धा तुम्ही इथे वापर करू शकता. त्याचे छोटेसे असे तुम्ही तुकडे कापून त्याच्यामध्ये कुठलीही वस्तू अशी पद्धतीने तुम्ही बांधून देऊ शकता. ह्याला आता एक तुम्ही छोटीशी सॅटिनची रिबन असं छान फूल करून बांधू शकता. खूप छान दिसतं. गिफ्ट रॅप करताना फक्त तुम्हाला एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे की प्लास्टिकची पिशवी अजिबात वापरायची नाही आहे. तर बघा, हे सगळे रॅप केलेले गिफ्ट्स आता किती वेगळ्या लुकमध्ये दिसत आहेत. मघाशी आपण जे प्लेन गिफ्ट्स पाहिले आणि आता हे रॅप केलेले गिफ्ट्स बघा किती लुक त्यांचा चेंज झाला आणि खूप सुंदर दिसतात. सगळ्यांनो, वाण किती महाग आहे यापेक्षा ते किती प्रेमाने आणि विचार करून दिलं आहे हे महत्त्वाचं. यातली कोणती वस्तू तुम्हाला सगळ्यात जास्त आवडली नक्की कमेंट करून सांगा. तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा.